व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मागच्या लेक्चरमध्ये आपण हॉरिझॉन्टल म्हणजे कोनिकल पेंडुलम बघितला होता. आत्ता आपण असं फिरवायचं. टाम 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 टाम. लहानपणी आपण बराच खेळलो असतो पण असं असं दोरीला पेन बांधून असं. व्हर्टिकल्स म्हणजे काय, आता जी मोशन होणार आहे त्याची हॉरिझॉन्टल सरफेसमध्ये होणार आहे. सॉरी, व्हर्टिकल सरफेसमध्ये होणार आहे. इथे आपला बॉब, याला आपण बॉब म्हणतो, की ज्याच्याकडे मास असतं mg फिक्स असेल आणि असा उभा फिरणार आहे. जसा पाळणा असतो ना जत्रेतला तसा फिरणार आहे. आणि असा फिरत असताना याच्यावर लागणारे फोर्स आणि इथे किती स्पीड असेल, वरती गेला इथं किती स्पीड असेल आणि इथं मध्ये आल्यावर किती स्पीड असेल, असे 3 ठिकाणचे आपल्याला स्पीड काढायचे. आणि त्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे याच्यामध्ये टोटल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी अशा 3 कन्सेप्ट येणार आहेत. चला तर सुरुवात करूया. असं फिरायचं आहे. ओके, हे विसरू नका काय फिरायचं आहे ते. त्याआधी तुम्हाला पहिला सांगतो एनर्जीची कन्सेप्ट. आता प्रत्येक ऑब्जेक्टकडे, जगातली कुठलीही वस्तू असेल त्याच्याकडे टोटल एनर्जी असते, जी पोटेन्शियल आणि कायनेटिक या दोघांच्या समेशनने बनलेली असते. या दोघांची ॲडिशनने टोटल एनर्जी बनलेली असते. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो mgh आणि कायनेटिक एनर्जी 1/2 mv². असे 2 फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे, पण त्यासाठी टोटल एनर्जी ही कन्सेप्ट यूज करायचे. चला तर मी डायग्राम काढतो. हा आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, हा त्याचा केंद्रबिंदू म्हणजे सेंटर. ओके, पहिला कन्सिडर करतो. समजा बॉब फिरून 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 इथे आला, वरच्या साईडला आला, याला पोझिशन ए कन्सिडर करतो. इथून बॉब खाली आला, तो इथे आला, याला पोझिशन बी कन्सिडर करतो. इथून फिरत फिरत बॉब असा हॉरिझॉन्टल पोझिशनला आला, याला मी सी कन्सिडर करतो. पहिला तुम्हाला ए या ठिकाणी असणारी व्हेलॉसिटी काढतो, ए पॉईंटच्या इथं. आता बघा, हा जेव्हा बॉब फिरून इथं येतो, ओके, आणि जस्ट सर्कल कंप्लीट करायचं. आता फुल स्पीडने फेकलात तर सहज फिरेल तो, पण आपल्याला कमीत कमी व्हेलॉसिटी, मिनिमम व्हेलॉसिटीमध्ये सर्कल कंप्लीट करायचं. आता मिनिमम व्हेलॉसिटी असेल तर वरती पण जाऊन मिनिमम व्हेलॉसिटी बसणार. ही जर मिनिमम व्हेलॉसिटी झाली तर इमॅजिन करा जस्ट पास होणार आहे, असा जस्ट पास होणार आहे. जेव्हा असा जस्ट पास होतो तेव्हा ही दोरी सैल पडते, पण इतकी पण सैल नाही पडत की हा स्लॅप होईल किंवा कोलॅप्स होईल. लूज नाही पडली पाहिजे. जस्ट इथून तुम्ही स्पीडने फेकलात की जस्ट पास झाला पाहिजे विदाउट स्लॅकिंग दिस स्ट्रिंग ऑर दिस थ्रेड. म्हणजे जेव्हा तो बॉब इथे येईल तेव्हा एक अपवर्ड डायरेक्शनने mv²/r म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स असेल, इथे टेन्शन टी असेल, डाऊनवर्ड डायरेक्शन, असे 2 फोर्स असतील. हे 2 फोर्स मी काढतो. ओके, ए पोझिशनला आला ॲट अप्पर मोस्ट पोझिशन दॅट इज ए. आता वरच्या पोझिशनला बघा, बाहेरच्या डायरेक्शनने mv²/r सेंट्रिफ्युगल फोर्स आणि डाऊनवर्ड डायरेक्शनने ह्या बॉबचं वेट लागणार किती, mg वेट खाली लागणार. आणि प्लस ह्या दोरीमधलं टेन्शन पण हे नेहमी टेन्शन सेंटरकडे असेल. दोरीमधलं टेन्शन हे नेहमी सेंटरकडे असेल. या दोरीमध्ये समजा टेन्शन असेल, असं टेन्शन म्हणजे ताण असेल, नेहमी कुठे असणार, इथून इकडे सेंटरकडे असणार. ओके, आता इक्वेशन बॅलन्स करूया. हे बघा, mv²/r इज इक्वल टू mg प्लस टेन्शन ॲट पॉईंट ए. ओके, आता इथं तुम्हाला मी काय सांगितलं होतं की इथं जेव्हा दोरी ही अशी स्ट्रिंग आहे ती वरती फिरून फिरून जाईल तेव्हा इथे आल्यावर ह्या टेन्शन हे नियरली इक्वल टू 0 होणार आहे, कारण सगळ्यात कमी टेन्शन ठेवायचं आहे. mv²/r इज इक्वल टू mg प्लस टी यायच्या इथं 0 ठेवतो, कारण का अप्पर मोस्ट पोझिशनला सगळ्यात कमी टेन्शन, ताण कमी असणार आहे. ओके, आता राहिलं काय, mv²/r इज इक्वल टू mg हा निघून गेला. mv²/r इज इक्वल टू mg. एमला एम कॅन्सल करतो, आरला तिकडे नेतो. हे बघा, v² इज इक्वल टू rg, देअरफॉर v इज इक्वल टू √rg. हा स्पीड कुठे आला मित्रांनो, ॲट पॉईंट ए. ओके, आणि याचा आपल्याला पुढे यूज होणार आहे. आता मी व्हेलॉसिटी काढतो सी इथली, सॉरी बी, लोअर मोस्ट पोझिशन, सेकंड पॉईंट ॲट लोअर मोस्ट पोझिशन. ओके, आणि मी इथं यूज करणार आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट राहते. म्हणजे काय, वरच्या साईडला जी टोटल एनर्जी असेल तेवढीच बी या ठिकाणी पण टोटल एनर्जी असणार, त्याला म्हणतात कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी will be equal to or should be equal to total energy at point A. B ला जेवढी एनर्जी तेवढी A ला असणार.
आता टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय? टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. इथे पण तोच येणार, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए ॲट पॉईंट बी आहे नाही, ॲट पॉईंट बी ॲट पॉईंट बी ॲट पॉईंट ए ॲट पॉईंट बी. ओके, इथे जी एनर्जी येईल सगळी ती बी या पोझिशनची येणार आणि इथे ए या पोझिशनची. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/2 mv². पण आता बी या ठिकाणी आहे इथे. अच्छा, इथं ती फिरून फिरून इथं आली, स्ट्रिंग इथे येणार ती. ओके, आता टेन्शन वरच्या साईडला लागणार. ओके, आपलं टेन्शन यूजच नाही करायचं, आपलं कायनेटिक एनर्जी यूज करायची. बी या ठिकाणी इथं बी लिहितो प्लस mgh. ओके, आता समजा इथून आपण हाईट मोजायला स्टार्ट केली, इथून. ओके, इथून हाईट मोजायला स्टार्ट केली तर इथून इथपर्यंत हाईट ही किती असेल? इथून इथपर्यंत जेवढी याची रेडियस असेल, इथून इथपर्यंत हाईट किती असेल? ही आर आणि ही आर. टोटल हे किती अंतर आहे? 2r होईल. ओके, पण ऑलरेडी बॉब इथेच आहे त्याच्यामुळे इथं डिस्टन्स किती येणार? 0 येणार. ते घेऊया आपण. 1/2 mv² ॲट पॉईंट ए प्लस mgh. आता बघा, इथला आपल्याला व्हेलॉसिटी ही काढायचीच आहे, नो डाऊट. प्लस mgh, हाईट इथं h, इथं 0. हाईट किती असेल? इथं 0 असेल कारण तो खालच्या लोअर मोस्ट पोझिशनला आहे. 1/2 mvs². हे बघा, vs² किती आहे? rg. इथं मी ठेवतो rg प्लस mgh. इथून ते इथपर्यंत हाईट किती आहे? कारण हे ए बद्दल लिहितोय ना, इथून इथपर्यंत r 2r आहे. इथं 2 लिहितो, इथे r लिहितो. ओके, mg0 हा गेला, राहिलं काय? 1/2 mv²b इज इक्वल टू 1/2 mrg प्लस 2 mrg. आता इथे काय करतो बघा, m सगळे कॅन्सल झाले. सगळ्या इक्वेशनला मी 2 ने मल्टिप्लाय करतो. 2 ने मल्टिप्लाय करतो. याला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ला 2 कॅन्सल होणार, राहिलं काय? v²b इज इक्वल टू, ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ला 2 कॅन्सल होणार, राहिलं काय? rg प्लस ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, राहिलं काय? 2 टू जा 4. ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 टू जा 4 rg. vb² इज इक्वल टू rg आणि 4rg, टोटल होणार 5rg. ओके, याचा स्क्वेअर रूट काढला, तर vb इज इक्वल टू √5rg. वरती स्पीड आला √rg, सगळ्यात शेवटी स्पीड आला √5rg. 1/5 इथं 3rg येणार आहे. तो आता बघूया, हे कॉपी करा, थोडं मी रफ करणार आहे आणि परत मी इथून लिहायला स्टार्ट करणार आहे. आता पॉईंट सी चे इथली व्हेलॉसिटी काढतो. इथली व्हेलॉसिटी आली √rg, इथली व्हेलॉसिटी आली 5rg. आता सी ची व्हेलॉसिटी काढतो. त्यासाठी परत मी कंपॅरिझन करतो बी आणि सी ची टोटल एनर्जी. इथली टोटल एनर्जी ही नेहमी सेम असणार, कारण अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. टोटल एनर्जी ॲट पॉईंट सी, ही सी काय असेल? के ॲट सी प्लस पी ॲट सी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी, के ॲट बी प्लस पी ॲट बी. के म्हणजे कायनेटिक एनर्जी, पी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी 1/2 mv²c प्लस mgh, ची व्हॅल्यू आपण टाकू इथे, इज इक्वल टू 1/2 mv² ॲट पॉईंट बी प्लस mgh. 1/2 mv²c mgh. सी पॉईंट इथून इथपर्यंत r डिस्टन्सवर आहे. इथे काय होणार? mrg. ओके, 1/2 mvb² म्हणजे बी ची इथला स्पीड किती आहे? 5rg. मी इथं rg लिहितो आणि 5 ला जरा पुढे आणतो. हे बघा, v² 5rg, v ची इथं rg लिहिला, 5 ला पुढे घेतलं, प्लस mgh. बी आहे त्याची हाईट 0 गेला, लिहूच नका, कॅन्सल झाला. सगळे कॅन्सल करतो, सगळ्याला 2 ने मल्टिप्लाय करतो, परत सेम तसंच ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 कॅन्सल होणार, राहिलं का? v²c प्लस ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं 2rg इज इक्वल टू, ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, हा 2 कॅन्सल होईल, राहिलं काय? 5rg. ह्या 2rgला तिकडे नेतो, v²c इज इक्वल टू 5rg मायनस 2rg. 5rg इथून 2rg गेले तर आमच्या काकांकडे 3rg राहिले आणि याचं स्क्वेअर रूट काढलं तर व्हेलॉसिटी ॲट पॉईंट सी विल बी √3rg. मधला स्पीड आलेला आहे
मधला स्पीड 3 RG. लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. अप्पर मोस्ट पोर्ट, अरे सॉरी, अप्पर मोस्ट स्पीड RG, मधला 3 RG, शेवटचा 5 RG. 1 3 5 फक्त स्क्वेअर रूटमध्ये ढकलायचं. फॉर्म्युला पाठ करायला सोपं आहे. आणि कायनेटिक एनर्जी वापरायची, फक्त स्टार्टिंगला कायनेटिक एनर्जी वापरायची नाही. तिथे टेन्शनवाला TA टेन्शन 0. परत रिपीट बघा व्हिडिओ म्हणजे समजेल तुम्हाला. पुढची कन्सेप्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॉपी करा. जय महाराष्ट्र.